आपण पाडणार आहोत. 2 चिठ्ठ्या आपण बाजूला काढल्या. 16 टीमचे लॉट्स आपण उडवणार आहोत. मॅचला देखील सुरुवात राहील. 3 बॉल दाफलकर धावा 4. संजय हप्पी एक गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक केला. सुभाष पुढचा बॉल लोअर फुलटॉस पॅडल स्वीप चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय षटकार. या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या टुर्नामेंटचे यस 2 चिठ्ठ्या आपण इथे मात्र उचलणार. ती मॅच पहिली असणार आहे. पुढचा बॉल चौकारासाठी षटकारानंतर चौकार. जे सुभाषला जीवनदान मिळालंय तो आता इथून मात्र काही सोडणार नाहीये. धावांचा पाऊस पाडेल यात मात्र शंका नाही. यस ठाणेवाडी आणि हा संघ 22 तारखेला खेळेल डायरेक्ट एंट्री मध्ये. ठाणेवाडी संघ आपण पाहत होता तो डायरेक्ट 22 तारखेला खेळणार आहे. नंतर रेग्युलर पोलच्या मॅच असतील. यस 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. एक काढा. संघ आहे मानसावाडा आणि हा देखील संघ डायरेक्ट 22 तारखेला खेळणार आहे. यस ठाणेवाडी आणि मानसवाडे संघ 15 तारखेला नाही खेळणार, 22 तारखेला खेळणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि आता बाकीच्यांचे रेग्युलर लॉट्स 15 तारखेला खेळवले जातील. मॅच देखील सुरू असणारी मॅच होती ती आपण इथे मात्र डिक्लेअर केली, जी 22 तारखेला खेळवली जाणार आहे. यस 16 मध्ये लॉट्स उडतील. आपण मॅच कडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. दाफलकर धावा आहेत 18. गोलन ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये हितेश. बॅटिंग साठी आकाश स्ट्रायकर एंडला जो 1 बॉल वरती 1 या धावसंख्येवरती खेळतोय. हा बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपलाय. चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव मिळेल. सुभाषला जीवनदान मिळाल्यानंतर आपण पाहतोय जवळ जवळ 16 धावा त्याने बनवल्यात. पहिल्या बॉल वरती एक सिंगल धाव पाहायला मिळाली. धावफलकर धावा 19. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाइडचा बॉल ऑनसाइडला केलाय. डीप मध्ये चाललाय. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फंबल झाले. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा इथून देखील पूर्ण होतील. 2 ने धावफलक आता 21 वरती पोहोचेल. एकवीस आहेत. सतीशचा पुढचा बॉल नो बॉल आहे आणि नो प्लस 4. पुनश्च एकदा आम आदमी का साथ पंजे के साथ. एकंदरीत 5 धावा. दाफलकर धावा 26 धावा यायला लागल्यात. आपण पाहतोय पहिल्यामध्ये 18 बनल्यात. सतीश हितेश गोलंदाज टाकले. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला गेला होता मात्र पंचांना सांगितलाय यस इट इज वाईट बॉल. अजून एक अवांतर धाव मिळेल. फ्री हिट कंटिन्यू असणाऱ्या 27 धावा आहेत. फक्त या षटकातील 2 बॉल फेकून झालेत. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय.
डी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचलेच, एकच सिंगल धाव मिळेल. सेकंडचा कॉल जरूर आहे शुभासचा, मात्र नकार दिला आकाशने. एक सिंगल धाव मिळाली आहे. दाफलकर आता धावा 28 आहेत. पुढचा बॉल बॅट शिकडा शॉर्ट मॅन मध्ये क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा चिकी सिंगल, क्विक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे. 4 बॉल नंतर आता दाफलकर धावा 29. ऑन साइडला टर्न करायचा होता, जमला नाहीये. स्टंपिंग मिस झाली आहे. यष्टी रक्षकाने आता दुसऱ्यांदा जीवनदान दिले सुभाषला. डॉट बॉल जरूर आहे. दाफलकर 29 आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे जिथे मात्र विकेट होते तिथे बॉल गॅदर झाला नाही. पुनश्च एकदा जीवनदान मैदानामध्ये सुभाषला. सुभाष ज्याला 2 जीवनदान मिळेल. दाफलकर धावा 29. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला. पायावरती आदळलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. शेवट गोल केलाय गोलंदाज हितेशने. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. दाफलकर धावा आहेत आपण पाहतोय. के सी एस गेलवड या संघाची धाव संख्या आहे 29. पहिला बॉल पाहतो आपण थर्ड स्पेल मध्ये गोलंदाज ओमकार रथ. पहिला बॉल खराब बॉल हाताळलाय. एक अवंतर धाव मिळेल. दाफलकर आता पोहोचेल 30 वरती. 30 बनल्यात. 6 बॉल मध्ये इथून किती धावा बनतील. 3 षटकांची लढत आहे. किमान आता 40 ते 45 धावा बनवण्याचा मानस असेल शुभासने. आकाश कुठली विकेट गेली नाहीये ही जमेची बाब आहे बॅटिंग टीम साठी. स्टेप आउट झालेत. ऑन साइड ला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. सरळ चेंडू गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पार. षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. 36 बनल्यात. पुढील बॉल अजून एक ऑन साइड ला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय षटकारानंतर. चौकार. धाव फलकावरती 40 धावा बनल्यात. आकाशच्या बॅट मधून पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. पुढचा बॉल बॅट शिकडा फाईन लेग डाऊन द बॉल चुकी होणार नाहीये आणि आता आकाशला माघारी परतावा लागेल. 40 वरती पहिला आदरा गेळवडे संघाला.
भरत आले आहेत मैदानामध्ये. 3 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 40 बनल्यात. पुढचा बॉल पुढे शेकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. लॉंग ऑफची चुकी होणार नाही. अजून एक फलंदाज बाद होईल. टीट फॉर टॅट. जसंच तसं उत्तर दिलं गेलंय खऱ्या अर्थाने ओमकारच्या माध्यमातून. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज पाहायला मिळणार आहे आता ओमकार. 40 बनल्यात. 2 बॉल मध्ये किती बनणार? हॅट्रिक बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. मात्र बॅट कट आहे. पंचाने देखील तेच दर्शवलंय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. धावफलकार धाव 41. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील आता शिल्लक असणाऱ्या. शेवटचा बॉल आहे. धावफलकावर 41. स्ट्राईक केला सुभाष. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. डिफेन्सला कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे. सेकंडचा कॉल असणार आहे. स्ट्रायकर एंडला थ्रो आलाय. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा कॉल असणार आहे. आणि कदाचित आता तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. यस, बाद झालाय सुभाष. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय गेळवडे संघानं धावसंख्या जमवली आहे. 43 आणि 44 या धावसंख्येचं टार्गेट आहे सेकंड इनिंग मध्ये धुमकवाडी अ संघासमोर. विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन चला बॉलर विश्वास आहेत. 18 बॉल 44 ची गरज. संजय हेडगे यांच्या प्रत्येक षटकारासाठी सुधीरजी गुरे साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला सुवर्ण संधी मॅच चालू होणार आधी पाहतो आपण. संजय यांच्यासाठी आले. एटीएम खुलं झालंय. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. चाललाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चौकारासाठी. फील्डला भेदलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा पहिल्या बॉलवरती घेतलाय. चौकार वसूल केलाय संजय यांनी.
44 बनवायचे आहेत 18 बॉल मध्ये. आणि पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय चौकार आलाय. शॉर्ट पिच बॉल आहे, ऑफसाइड ऑफ स्टंप, एक धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. वाईट +1, 2 धावा मिळतील. दाफलकर धावा 6. सहा धावा पहिल्या बॉल वरती आल्यात. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, त्याला कन्वर्ट केलंय डीप मिड विकेटला. आलाय आपण पाहतोय दिलीपच्या बॅट मधून हा षटकार. नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. यस, पुढचा बॉल आणखीन एक फटका जबरदस्त आहे. वाईडिश लॉगॉनच्या डोक्यावरून काउफेजला आलाय. आणखीन एक षटकार. अठरा धावा झाल्यात धावफलकावरती. 3 चेंडूवरती आता महागडा ठरलाय गोलंदाज. विश्वास दाखवला होता, मात्र त्या विश्वासाला तो सार्थ ठरला नाही. पुढचा बॉल बॅटच्या डोळ्याला आणि इथून फलंदाज बाद होईल. लॉंग लेगला पकडलाय झेल. पहिला आदरा 18 धावसंख्येवरती. अठरा तर बनल्यात आणि उर्वरित 2 बॉल मध्ये किती आता धावा बनतील हे पाहणं नक्कीच पाहावं लागेल. पुढचा बॉल पायावरती पुन्हा एकदा फाईन लेग इन ऍक्शन आहेत आणि डॉट बॉल. आपण पाहतोय दिलीप यांनी जे 2 षटकार मारलेत, तर आमची सन्माननीय दत्ताजी शेळके साहेबांच्या माध्यमातून 600 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना जीपे केलं गेलेलं आहे. यस, एक षटकार 300 रुपयाचा होता. पाहतोय आपण एटीएम खुलं झालंय आणि ते ऐकलंय मैदानामध्ये दिनेशने, त्याने देखील ठोकलाय षटकार. महागडा ठरलाय विश्वासाला जागला नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 24 धावा आल्यात 44 ची गरज असताना. आणि आता म्हणतो 12 बॉल करायचे धावा 20 आणि प्रति षटकामागे 10 रन रेट आहे. सोपा सामना पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी केला गेलाय. विशाल सेकंड ओव्हर मध्ये आता पाहायला मिळणार आहे 12 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज आहे. संजय एडगे यांना आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सुधीर साहेबांकडून आहे. शॉर्ट बॉल समोर हॅमर केला, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी घडली. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू आलाय. यस, चौकार.
पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला, पायाला लागून सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. चौकार आलाय. धावफलकावर 28 आहेत. अजूनही आपण पाहतो 16 बनवायचे आहेत. पुढचा बॉल टर्न केलाय, काऊ फेदला, खाली क्षेत्र निवडलाय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि आता गरज आहे 12 धावेंची. षटकार मारण्याचा प्रयत्न चाललाय संजय यांच्या माध्यमातून, मात्र चौकार येतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्रायचा फटका सर्कलला 30 यार्डला क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. एक सिंगल धावली. नो बॉल. आता करायच्या धावा 11. स्ट्रायकिंगला दिनेश आले आहेत. शॉर्ट बॉल सोडून दिलाय. कदाचित वाटलं होतं की शोल्डरच्या वरती बॉल आहे, पंच वाईट घोषित करतील, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. डॉट बॉल आला. 8 बॉल आणि 11 धावेंची गरज. स्ट्रायकिंगला दिनेश पाहतो आपण. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आहे, पंचानं सांगितलंय वाईट बॉल. 8 बॉल आता 10ची गरज असणाऱ्या. आठ बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. शॉर्ट बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष आहेत. पंचांनी नक्कीच हात फिरवलेत, मात्र वाईट देण्यासाठी नाही. डॉट बॉल पाहायला मिळतो. 7 बॉल 10ची गरज. हा चेंडू इथून महत्वाचा जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये सामना रंगू शकतो, कारण 6 मध्ये एक धाव देखील बनली गेली नाहीये हे आम्ही पाहिलंय. आणि जर डॉट आला तर नक्कीच 10 राहतील. चौकार षटकार आल्या तर समीकरण थोडंसं सोपं होईल. 7 बॉल 10ची गरज. चला जास्त रन घेऊ नका बॅटिंग टीम. 7 बॉल 10ची गरज आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय. आपण पाहतो चाललाय डी मिड विकेटला आलाय दिनेशच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार सामना खुला करणारा, कारण 6 बॉल आता 4 धावेंची गरज असणाऱ्या. तानाजी आलेत. 6 बॉल करायच्या धावा 4. पहिला बॉल टॅप केलाय. सिंगल तर कम्प्लीट झाले. सेकंडचा देखील कॉल आहे आणि 2 धावा इथून कम्प्लीट होतील. ओथ्रो आहे बॅकअपला. सुभाष आलेत. 2 धावा कम्प्लीट आणि आता 5 बॉल करायच्या धावा 2. 5 बॉल आणि 2 धावींची गरज असणार आहे. हा बॉल बॅटची कडा आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. डायरेक्ट हिट देखील फेकला असता, मात्र कीपर ने आता इथून चुकी करणार नाहीये. 4 बॉल 2ची गरज. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्यांनी बॉल अडवलाय. सामना रंगलाय. 3 बॉल करायच्या धावा 2.
3 बॉल 2 धावांची गरज. हा बॉल बॅकफुटला जाऊन हुक केला क्षेत्ररक्षक. चुकीओडा नाहीये. फलंदाज संजय बाद होतील आणि सामना येऊन ठेपेल. 2 बॉल करायच्या धावा 2. मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो, जीतने का. किस्मत बदले ना बदले, मतलब वक्त जरूर बदलता है. आणि इथं आपण पाहतोय वक्त बदलला गेलाय. टीम आपण पाहतोय इथून गिळवडे संघासाठी संजय अप्पे यांनी षटकार मारला तर सुधीर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 बॉल 2ची गरज आहे. सामना रंगलाय. हा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट टच केलाय आणि 1 बॉल 1 असं आपल्याला वाटतंय सामना होईल. यस, 1 बॉल 1 धावेची गरज. असं वाटलं होतं की एका हाती सामना जिंकला जाईल धुमकवाडी या संघाकडून, मात्र तानाजीने दिलेली फाईट आणि त्याने केले वातावरण टाईट. कारण सामना येऊन टेपलाय. 1 बॉल 1ची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. स्ट्राइक एंडला दिनेश असणार आहे. 1 बॉल करायचे धावा 1. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे एका बॉल मध्ये ही 1 धाव आता बनवावीच लागेल. तानाजी गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज आहेत. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात डाऊन द बॉल आणि झेल पकडलाय. सामना जिंकलाय. निसटती हार आपल्या नावावरती केली.